आपल्यामध्ये उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, केंद्रीय मंत्री कपिल पाटीलजी, या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी, खासदार राजेंद्र गावितजी, ज्येष्ठ आमदार हितेंद्रप्पा ठाकूर, त्याचप्रमाणे आमदार निरंजनजी डावखरे, क्षितिजजी ठाकूर, रवींद्रजी फाटक, श्रीनिवासजी वनगा, प्रकाश निकम, विवेक पंडित, विश्वनाथजी पाटील, आपले विभागीय आयुक्त श्री कल्याणकर, श्री गोविंद बोडखे, श्री प्रवीण पवार, श्री अनिल पवार, श्री भानुदास पालवे, श्री बाळासाहेब पाटील, या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर लाभार्थी, समोर बसलेले सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सर्व माझ्या लाभार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पालघर जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत लाखो लोकांपर्यंत शासन पोहोचतंय आणि शासनाच्या योजनांचा लाभ हा घरपोच आपण जनतेपर्यंत पोहोचवतोय। बघा, वर्षभरापूर्वी बसलेले सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सर्व माझ्या लाभार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पालघर जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत लाखो लोकांपर्यंत शासन पोहोचतंय आणि शासनाच्या योजनांचा लाभ हा घरपोच आपण जनतेपर्यंत पोहोचवतोय। बघा, वर्षभरापूर्वी सरकार बदललं आणि दोन सरकारमधला फरक काय आहे? मागचं सरकार होतं सरकार आपल्या घरी आणि आताचं सरकार आहे सरकार तुमच्या दारी। हा महत्वाचा फरक दोन सरकारमधला आहे। एक सरकार स्वतःच घरी बसलो होतं आणि हे सरकार मात्र तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे अधिकार, तुमचे लाभ हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय। आणि या महाराष्ट्रामध्ये मला अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने असं ठरवलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75,000 लाभार्थींना लाभ मिळाला पाहिजे। मात्र आमच्या जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सांगितलं की नाही, 75,000 नाही, आम्ही 1.5 लाख लाभार्थ्यांना लाभ देऊ। आणि पालघर जिल्हा तर 2 लाखाच्या पलीकडे चाललेला आहे। ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। शेवटी जनसामान्यांचं सरकार हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी मागील 9 वर्षामध्ये या देशात काही बदल केला असेल तर या देशाची वितरण व्यवस्था त्यांनी बदलवली। ज्या वितरण व्यवस्थेमध्ये 2014 पूर्वी लाभार्थ्याला लाभ घ्यायचा असेल तर कोणाला तरी आधी लाभ द्यावा लागायचा, मग त्याला लाभ मिळायचा। आता मोदीजींनी सांगितलं लाभार्थ्यापर्यंत लाभ स्वतः पोहोचेल, मध्ये कोणीही राहणार नाही, कोणी दलाली करणार नाही आणि थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था ही मोदीजींनी उभी केली। आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर आम्हीही हेच ठरवलं की थेट लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचले पाहिजेत। आता कोणीही मध्ये येणार नाही, कोणी दलाली करणार नाही, कोणाला लाभ देण्याची आवश्यकता नाही, लाभ घेण्याची आवश्यकता आता या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची असणार आहे। आणि म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आम्ही करतो आहोत। मगाशी सीएम साहेब आणि मी हेलिकॉप्टरमधून उतरलो तर आमचा मीडियातला एक बंधू आला आणि म्हणाला, तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला, कसं वाटतंय? अरे, आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षाचा आहे, पण गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट आहे। त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाहीये। तो कालही सोबत होता, तो आजही सोबत आहे आणि तो उद्याही सोबतच राहणार आहे।
कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्च्या तोडण्याकरता नाही, आम्ही सरकार तयार केलं पद मिळवण्याकरता नाही. हे सरकार जनसामान्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये गुणात्मक बदल झाला पाहिजे म्हणून हे सरकार तयार झालं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू सरकार हे नाही आहे. हे जुनं सरकार नाही आहे की कोणी आधी भाषण करायचं आणि कोणी नंतर भाषण करायचं याच्याकरता एकमेकाची गच्ची पकडणारे आम्ही बघितले. हे सरकार सामान्याकरता काम करणारं सरकार आहे. आणि जोपर्यंत सामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत आमचं सरकार हे सदैव कार्यरत राहील. आज तुम्ही बघा अनेक क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने या माध्यमातून जिल्ह्यामध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार करतोय. आता अतिशय सुंदर आणि अद्ययावत अशा प्रकारचं या ठिकाणी रुग्णालय आम्ही तयार करतो. आणि यापूर्वीच आपण घोषणा केली आहे या ठिकाणी मेडिकल कॉलेज देखील आपण तयार करणार आहोत. आणि त्याच्याही संदर्भात जागा लवकरच फिक्स होईल, त्या संदर्भात देखील कारवाई लवकर सुरू होईल. त्यामुळे एकीकडे हेल्थ मिशन आपण राबवतो आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आतापर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 1.5 लाखापर्यंत आपण इलाज मोफत देत होतो. आता 5 लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देण्याचा निर्णय केला. म्हणजे एकीकडे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये 5 लाखाचा इलाज मोफत देत आहेत आणि आपण या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखाचा इलाज हा मोफत देतोय. आता याच्या पुढे कुठल्याही व्यक्तीला गरीब व्यक्तीला तो आजारी पडला त्या ठिकाणी हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, त्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांट त्याला करायचं आहे, खुब्याचं ऑपरेशन करायचं आहे, गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे, हा आपण मोफत देण्याचा निर्णय केला. म्हणजे एकीकडे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये 5 लाखाचा इलाज मोफत देत आहेत आणि आपण या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखाचा इलाज हा मोफत देतोय. आता याच्या पुढे कुठल्याही व्यक्तीला गरीब व्यक्तीला तो आजारी पडला त्या ठिकाणी हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, त्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांट त्याला करायचं आहे, खुब्याचं ऑपरेशन करायचं आहे, गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे, हर्नियाचं ऑपरेशन करायचं आहे, हायड्रोसिलचं ऑपरेशन करायचं आहे, कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन त्या ठिकाणी असो हे सगळे मोफत करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे. एवढंच नाही तर आता आपण यावर्षी ठरवलं, माननीय मोदी साहेबांनी सांगितलं प्रत्येक व्यक्तीला घर मिळालं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना आपण सुरू केली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती सुरू झाली आणि त्यासोबत शबरी योजनेच्या अंतर्गत आमच्या आदिवासी समाजाकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधायची सुरुवात आपण केली. यावर्षी आपण रेकॉर्ड ब्रेक करणार आहोत आणि यावर्षी आदिवासी आणि एससी करता 5 लाख घरं बांधण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सीओ, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांना माझी विनंती आहे, आपण पालघर जिल्हा हा पहिला जिल्हा असा करा की ज्यामध्ये एकही आदिवासी बेघर राहणार नाही. 100% आदिवासींची घरं ही या ठिकाणी बांधली गेली पाहिजे आणि ती या 2 वर्षात बांधली गेली पाहिजे असा निर्धार जर तुम्ही केला तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी तुम्हाला आश्वासन देतो, तुम्ही जेवढी घरं आदिवासींकरता मागाल, एससी करता मागाल तेवढी सगळी घरं या 2 वर्षात आम्ही तुम्हाला देण्याकरता तयार आहोत. एकही आदिवासी या ठिकाणी बेघर राहू नये. पण एवढंच नाही तर सातत्याने ही मागणी देखील येत होती की तुम्ही आदिवासी आणि एससीचा विचार करताय चांगलंच आहे पण ओबीसीचा विचार देखील केला पाहिजे. आणि म्हणून विश्वनाथ पाटील साहेब विशेषत्वाने या ठिकाणी सांगतो, आपल्या सरकारने मोदी आवास योजना सुरू केली. मोदी आवास योजनेच्या अंतर्गत आपल्या ओबीसी समाजाकरता
10 लाख घरं आपण आता या ठिकाणी बांधतो आहोत. 3 लाख घरं याच वर्षी बांधण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामुळे पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा इथले जे ओबीसी बांधव आहेत त्यांना देखील आता मोठ्या प्रमाणात घरं देण्याचा कार्यक्रम हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चालणार आहे. आज खरं म्हणजे अनेक योजना आपण सुरू केल्या. महिलांकरता तर इतक्या योजना सुरू केलेल्या आहेत या अर्थसंकल्पामध्ये. मला कल्पना आहे या ठिकाणी महिलांकरता एसटी मध्ये 50% कन्सेशन आता आपण देतो आहोत. महिलांनी जोरदार टाळ्या याच्यावर तरी वाजवल्या पाहिजे की आता तुम्हाला 50% कन्सेशन आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मुंबईला जायचं असेल, आपल्या पतीला सांगायचं तुम्ही गेले तर डबल खर्च होतो, मी गेली तर कमी खर्च होतो, तुम्ही घरी बसा, आता मी जाऊन त्या ठिकाणी काम करून येईल. हे आमच्या आता माता भगिनींनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आमच्या महिलांनी स्वागत केलं पाहिजे की आमच्या महिलांकरता 50% एसटीत सूट आणि सिनियर सिटीजन करता तर पूर्ण सूट, 100% सूट ही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यासोबत एक अजून अत्यंत महत्वाची योजना जी आपल्या सरकारने सुरू केली ती म्हणजे या ठिकाणी लेक लाडकी योजना. आता कोणाच्याही घरामध्ये मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. आणि म्हणून मुलगी आपण लक्ष्मी म्हणतो. आता ज्या घरात लक्ष्मी येणार ते घर लखपती होणार. ती मुलगी जन्माला आली की 5,000, पहिलीत गेली की 5,000, 7वीत गेली की 8,000, 11वीत गेली की 8,000 आणि 18 वर्षाची झाली की 75,000. म्हणजे मुलगी घरी जन्माला आली तर 1 लाख रुपये त्या घराला त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे. अनेक योजना आहेत. आमचे मासेमारी करणाऱ्यांकरता सांगितलं पाहिजे. आता या बजेटमध्ये 4 वर्षाचे डिझेलचे पैसे थकीत होते. 4 वर्षाचे 250 कोटी रुपये एका झटक्यात सगळे 250 कोटी रुपये हे आपल्या सरकारने देऊन टाकले. आणि आता आम्ही निर्णय केलाय की कुठेही डिझेलचे पैसे थकणार नाही. हा प्रयत्न आमचा या ठिकाणी आहे. आणि यासोबत नील क्रांतीच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्यांकरता मोठ्या प्रमाणात व्यवस्था, सुविधा आपण उपलब्ध करून देतो. शीतपेट्या त्या ठिकाणी देतो, शीत गाड्या आपण त्या ठिकाणी देतो की जेणेकरून आमचे 7 पाटीचे जे मासे आहेत, जे मला असं वाटतं आपल्या मुंबईकरांना अतिशय प्रेमाचे आहेत, ते तसेच्या तसे ताजेच्या ताजे हे मुंबईच्या मार्केटमध्ये पोहोचले पाहिजेत. अशा प्रकारची व्यवस्था देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते. एक अतिशय चांगला मुद्दा खासदार साहेब तुम्ही मांडलेला आहे आणि जरूर त्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेईल. माननीय मुख्यमंत्र्यांना मी देखील विनंती करेन की आमच्या आदिवासी मुलांना त्यांचे लाभ मिळाले पाहिजे म्हणून ते शाळेत असतानाच त्यांना कास्ट सर्टिफिकेट देण्याचा जी मागणी आपली आहे ती अतिशय उत्तम आहे. आणि निश्चितपणे या मागणीच्या संदर्भातली कारवाई मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण करू. आणि त्यानुसार मग कास्ट सर्टिफिकेट नाही म्हणून लाभ मिळत नाही अशा प्रकारची अवस्था कोणावरही येणार नाही हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि हा 1 दिवसाचा कार्यक्रम नाही आहे, 2 महिने सातत्याने कार्यक्रम सुरू राहणार आहे. जोपर्यंत शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचत नाही तोपर्यंत आमचं सरकार थांबणार नाही हे या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा आपल्या पालघर जिल्हा प्रशासनाचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपल्या बहुमोल अशा मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम ज्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवला जात आहे असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आणि मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अच्छा, शासन आपल्या दारी या पालघर जिल्ह्यातील अतिशय महत्वाकांक्षी या
कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील जी, या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण जी, खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर साहेब, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार क्षितिज ठाकूर, विवेक पंडित जी, निरंजन डावखरे जी, रवींद्र पाठक जी, प्रकाश निकम, विश्वनाथ आपले कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील जी, व्यासपीठावरील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी गोविंद बोडकेजी, विभागीय आयुक्त कल्याणकर, आयुक्त वसई विरार अनिल पवार, सीओ भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपस्थित सर्व लोक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज पालघरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाबरोबरच रोजगार मेळावा देखील आयोजित केलेला आहे आणि जिल्हाधिकारी मला सांगत होते की या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक स्टॉल पाठीमागे आहेत आणि नक्की 2-3 हजार तरुणांना नोकऱ्या या आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. हा देखील उपक्रम आपण या ठिकाणी सोबत घेतलेला आहे. पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आपण सगळं पहा, पाठीपर्यंत नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोक आहेत. या मंडपामध्ये देखील आपण पहा आणि सगळे सर्वसामान्य लोक आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की ते अतिशय उदंड असा प्रतिसाद शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मिळतोय. यापूर्वी देखील 6-7 ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम झाले. रत्नागिरी, कन्नड, कुडाळ, कोल्हापूर, गडचिरोली असे अनेक आणि आज पालघर. जवळपास हा एका दिवसाचा कार्यक्रम नाहीये. आतापर्यंत जवळपास 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत आपलं शासन पोचलेलं आहे. त्यांना मगाशी उपमुख्यमंत्री महोदय म्हटल्याप्रमाणे पूर्वीचं शासन आणि आताचं शासन बदललेलं आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना आपल्याला मिळालेल्या योजना, सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ घेण्यासाठी सरकारी कचेऱ्यांमध्ये खेटे मारायला लागू नये, चक्रा मारायला लागू नये आणि म्हणून शासनाने हा संकल्प केला. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या मंत्रिमंडळाने ठरवलं की आपल्या योजना ज्या आहेत, आपल्या शासनाचे जे निर्णय आहेत, हे थेट लोकांपर्यंत पोचले पाहिजे. यासाठी हा आपला खटाटोप आहे. आणि आपल्याला देखील बघा अशी पाहिलं, इथे लाभार्थ्यांना चाव्या वाटप झाल्या, तिकडे काही ट्रॅक्टर लागले, पॉवर ट्रेलर आहेत. काल आम्ही कुठे कार्यक्रम केला तिथे ड्रोन दिला. 2 मिनिटामध्ये 3 मिनिटामध्ये 1 एकर शेत पूर्णपणे फवारून होतोय. हे असं आधुनिक शेतीसाठी देखील, शेतकऱ्यांसाठी देखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचं काम देखील आपलं सरकार करतंय. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांसाठी हे सरकार वर्षभरापूर्वी स्थापन झालं. आणि मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की मी आणि उपमुख्यमंत्री दोघंच सुरुवातीच्या मंत्रिमंडळामध्ये होतो, परंतु आपण जर पाहिलं तेव्हापासूनच्या कॅबिनेट आजपर्यंतच्या या सर्व कॅबिनेटमध्ये सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय आम्ही घेतले. कुठलाही कुणालाही वैयक्तिक लाभ होईल असा एकही निर्णय सरकारने घेतला नाही. आमच्या समोर शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, विद्यार्थी, तरुण
हे सगळे केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतोय. खऱ्या अर्थाने आज जर आपण पाहिलं तर या दुर्गम भागामधून पालघर जिल्ह्यामधून देखील आज पाड्या पाड्यातून लोक आलेत. आप्पा इकडे बसलेत, त्यांच्या इकडचे लोक आलेत. तिकडे पण आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. आणि खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार खऱ्या अर्थाने आम्ही जे म्हणतो त्याचं उत्तम उदाहरण या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामधून आपल्याला पाहायला मिळतंय. मगाशी अमोल शिंदे आणि त्यांच्या टीमने देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलं काही योजना आहेत, किती योजना आहेत, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतामधून सांगितलं. आणि हे सगळं करत असताना या सर्व योजना जवळपास आज जर आपण पाहिलं तर 2,12,683 लाभार्थ्यांना जवळपास 212 कोटी रुपयांचा लाभ या शासन आपल्या दारी या योजनेतून होणार आहे, या अभियानातून होणार आहे. आणि म्हणूनच आज आपण काही निर्णय घेतले. हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं, पाणी योजनेचं भूमिपूजन केलं, अनेक आपण उद्घाटने या ठिकाणी केली. खऱ्या अर्थाने हे सरकार जे आहे हे 10-11 महिन्यापासून स्थापन झालेलं जे सरकार आहे, या सरकारचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं, त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे, त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. आणि म्हणून जर आपण पाहिले अनेक निर्णय आपण घेतले, उपमुख्यमंत्री महोदयाने अनेक निर्णय या ठिकाणी सांगितले. आपण जर इतके निर्णय घेतले, जवळपास 300-400 असे मोठे निर्णय आपण सरकारने घेतले. याच्यामध्ये सर्वसामान्य घटक, सर्वसामान्य माणूस या केंद्रस्थानी मानून आपण सगळे निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी अनेक लोकाभिमुख कार्यक्रम होत आहेत, अनेक प्रकल्प होत आहेत. या ठिकाणी उद्योग वाढीसाठी आपण नवीन निर्णय घेतलेत, उद्योग वाढीसाठी आपण रेड कार्पेट दिले, अनेक योजना या ठिकाणी आपण सुरू केलेल्या आहेत. त्याचबरोबर आदिवासी समाजाचं राहणीमान उंचावलं पाहिजे, त्याचा दर्जा उंचावला पाहिजे. त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत, सर्वसामान्य लोक, त्यांच्या जीवनामध्ये देखील बदल घडला पाहिजे, हाही उद्देश आपल्या सरकारचा. आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. आज आम्ही मुंबईमध्ये जसं वसई विरा आपलं बांद्रा वर्सोवा हा प्रकल्प पुढे नेतोय. आता आपण वर्सोवा ते विरार हा देखील प्रकल्प आपण पुढे आणतोय. आणि विरार ते पालघर हा देखील एक मोठा प्रकल्प या ठिकाणी आणण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. शेवटी कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आज देवेंद्रजी इकडे बसलेले आहेत. आज नागपूर मुंबई हा जो फक्त रस्ता नाही आहे, हा महत्वाकांक्षी प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प आहे. त्यांनी संकल्पना मांडली, त्यांनी त्याचं स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्षात ते स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य देखील आम्हाला दोघांना लाभलं. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना आम्ही बोलवलं, त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं आणि त्यांच्या शुभ हस्ते त्याचं लोकार्पण झालं. हा देखील योगायोग आहे. असे अनेक प्रकल्प आहेत. या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी सगळं ब्रेक लागले होते, स्पीड ब्रेकर टाकले होते. मग मुंबईतली मेट्रो असेल, इतर शहरातल्या मेट्रो असतील, इतर शहरातले प्रकल्प असतील, हे सगळे बंद पडलेले प्रकल्प, मंदावलेले प्रकल्प, याचे साक्षीदार आपण आहात. परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सगळे स्पीड ब्रेकर दूर केले आणि त्या सर्व प्रकल्पांना चालना दिली. आज आपण पाहतोय की मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत. कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे, इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे. मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये सगळ्यात नंबर 1 चे पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहे. आज या ठिकाणी जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये, थेट गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरला होता. त्यानंतर मागचे मला वाटतं 19-20 ला कर्नाटक पुढे गेलं, 20-21 ला गुजरात पुढे गेलं
त्यानंतर 21-22ला कर्नाटक पुढे गेलं. परंतु जसं आपलं सरकार आलं, फक्त केवळ 11 महिन्यामध्ये या देशात पुन्हा महाराष्ट्र नंबर 1 ला गेला. हे देखील या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो. आणि म्हणून यामागे सगळे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. इथे या पालघरमध्ये मासेमारी आपले मच्छीमार बांधव भगिनी आहेत, त्यांचे विषय आहेत. बजेटमध्ये देखील आपण एका झटक्यामध्ये निर्णय घेतलं. हे झाला जो अर्थसंकल्प देवेंद्रजींनी मांडला, पंचामृत, विरोधकांना बोलायला जागाच नाही राहिली. कारण सर्व समावेशक असा आपला अर्थसंकल्प झाला, कुठलाही घटक त्याच्यामधून सोडला नाही. यापूर्वी जे निर्णय होते, यापूर्वी जे नियम होते, ते सगळे आम्ही बाजूला केले. शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडलं नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभं राहिलं. NDRF च्या आम्ही दुप्पट निर्णय घेतला मोबदला देण्याचा. त्याचबरोबर 2 हेक्टरचे 3 हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवली. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आतापर्यंत मिळत नव्हतं. इतिहासामध्ये या राज्याच्या पहिल्यांदा आम्ही परवाच आपण घेतलेला, परवाच्या कॅबिनेट मध्ये देखील सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानासाठी 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला. विरोधक सांगतात काय केलं काय केलं काय केलं. आता जवळपास 10,000 कोटी पेक्षा जास्तीचं पैशाचं वितरण होऊन गेलं. मागच्या सरकारने जेव्हा सततचं जे रेग्युलर कर्जफेड करणारे शेतकरी होते, त्यांच्यासाठी 50,000 पर्यंतचा इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला. पण पैसे नाही दिले. पैसे देण्याचं काम या आपल्या शिवसेना भाजपा महायुतीच्या सरकारने घेतलं. हे देखील आपल्याला मी नम्रपणे सांगू इच्छितो. आणि म्हणून आज आपण पाहतोय की पोलीस विभाग देखील, त्यांनी देखील रोजगार मेळावा या ठिकाणी घेतला होता. त्याला 10,000 तरुणांनी उपस्थिती लावली होती. जवळपास 1850 तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. हे पोलिसांचं काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं असतं. पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी कंपन्यांना जमा केलं, एकत्र बोलवलं, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. आणि असं इतरही जिल्ह्यातल्या पोलिसांनी देखील याचा आदर्श घेतला पाहिजे. तसं त्यांचं काम खूप चांगलं आहे. सुरुवातीला पण चांगलं काम केलं. रवी कुठे आहे? आणि या पोलीस अधीक्षकांचं काम चांगलंच आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत यापुढेही चांगलंच राहील. आणि म्हणून खऱ्या अर्थाने कायदा सुव्यवस्था राखत असताना या ठिकाणी आपली जबाबदारी आहे. या तरुणांना देखील स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आपण काम करताय. जिल्हाधिकारी आहेत, CO आहेत, आपले सगळे लोक काम करतायत. आणि म्हणून या महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर आपलं सरकार महिलांचं सक्षमीकरण कसं होईल याचा देखील आपण निर्णय घेतोय. आणि खऱ्या अर्थाने यासाठी जसं मगाशी आपल्याला सांगितलं, लेक लाडकी लखपती ही योजना आपण चालू केली. यापूर्वी ही योजना नव्हती. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या 6,000 रुपयाच्या योजनेत आपल्या सरकारने देखील 6,000 रुपये टाकण्याचा निर्णय घेतला. म्हणजे 12,000 रुपये आपल्या शेतकऱ्याला देण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. असे अनेक निर्णय आहेत. हे पूर्वी कधीही नव्हते. परंतु हे सरकार सकारात्मक सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणूनच आपलं सरकार, मगाशी कोणीतरी सांगितलं, सरकारी काम आणि 6 महिने थांब, याला आपण बगल दिली, याला फाटा मार दिलेला आहे. आणि म्हणून झटपट माणूस आला होण्यासारखं काम तातडीने आम्ही करून मोकळे होतो. कालच माझ्याकडे एक इथला तरुण आला होता. त्याचं नाव आहे संदीप संदेश. त्या बिचाराचा कुठं त्याला शॉक लागला. त्याचे दोन्ही पाय इथून निकामे झाले, एक हात निकामा झाला. त्याचे वडील त्याच्या सोबत आले होते. ते म्हणाले की ज्याच्या कंपनीमध्ये हा काम करत होता त्याच्याकडून त्याला मोबदला मिळाला नाही. आपल्याला मी सांगू इच्छितो की त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मी तात्काळ
आपल्या विभागातल्या मुख्यमंत्री सहायता योजनेतल्या लोकांना बोलवला चेकबुक घेऊन आणि ते 5 लाखाचा चेक त्याच्या हातात देऊन टाकला. हे सरकारचं काम आहे. कुणासाठी सरकार, कुणासाठी नियम? हे सरकार लोकांसाठी आहे. हे सरकार नियम लोकांच्या फायद्यासाठी आहेत. लोक कायद्यासाठी नाही, तर कायदा लोकांच्या हितासाठी आहे. हे राबवण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. आणि यामध्ये देवेंद्रजी मागच्या 2014 ते 19 या राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलंय. खरं म्हणजे त्यांनी सुरुवात केलेले काही प्रकल्प सरकार महाविकास आघाडीचं आल्यानंतर बंद पाडले गेले. त्यामध्ये समृद्धी असेल, MTHL असेल, जलयुक्त शिवार योजना असेल, ह्या सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या योजना. परंतु त्यांनी योजना सुरू केल्या, त्याचा फायदा त्या काळामध्ये लोकांना झाला. त्यांच्या अनुभवाचा फायदा या राज्याला झाला. या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी झाला. आणि म्हणून आम्ही आपलं सरकार आल्या या सर्व योजना पुन्हा सुरू केल्या आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष लोकांना होतोय. आणि म्हणूनच आज हे डबल इंजिनचं सरकार आहे. केंद्र सरकार आपल्याला मदत करतंय. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांकडे, केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवलेला प्रस्ताव, त्याच्यामध्ये एकही रुपया कमी न करता जसाच्या तसा मान्य करण्याचं काम केंद्र सरकार करतंय. आणि म्हणून मी मोदी साहेबांना देखील धन्यवाद देईन की या सरकारला जसं त्यांनी त्या आपलं सरकार बनवताना पाठिंबा दिला मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी, आणि जो शब्द दिला की सरकार पुढे न्या, विकास करा, कुठेही काही कमी पडणार नाही. कारण कुठल्याही परवानगी असतील, निधी असेल तर उपमुख्यमंत्री महोदय जातात, झटकेपट ते सगळं मंजूर करून आणतात. आणि त्याचमुळे या राज्याचे प्रकल्प आपण पुढे नेतोय. आणि म्हणूनच आज एवढ्या कमी काळामध्ये एवढ्या जलद गतीने विकास होतोय. हे सगळे जे काही शासन आपल्या दारी, हे सगळी गर्दी, हे सगळे लोक पाहून विरोधकांच्या देखील पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या देखील छातीत धडकी भरली आहे, पोटदुखी सुटली आहे. आणि म्हणून या ठिकाणी काही आपल्या ही युती जी झालेली आहे, मगाशी आपण सांगितलं, ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. ही युती गेले 25 वर्षापासून एका वैचारिक भूमिकेतून झालेली आहे. परंतु बाळासाहेबांचे विचार त्यावेळेस, अटल बिहारी वाजपेयींचे विचार, प्रमोदजी असतील, मुंडे साहेब असतील, आणि आता देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करतंय. त्यामुळे यामध्ये मिठाचा खडा मागच्या 1 वर्षापूर्वी टाकला होता, पण तो मिठाचा खडा आम्ही खड्यासारखा उचलून बाजूला फेकून दिला आणि पुन्हा भक्कम युती झाली. आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं सरकार स्थापन आम्ही केलं. त्यामुळे किती काही म्हटलं तरी सुद्धा आमच्यामध्ये काही दरी निर्माण होऊ शकत नाही. कारण हे सरकार जे आहे एका विचारांचं सरकार आहे. हे सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी स्थापन झालेलं सरकार आहे. आणि म्हणून माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाहीये. ही गेले 15-20 वर्षापासून ते आमदार होते, मी आमदार, तेव्हापासूनची आमची ही दोस्ती आहे. आणि त्यामुळे ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे. किती कोणी प्रयत्न केला, आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं, तुटणार नाही. किती तुम्ही प्रयत्न केला तरी. आणि मी या पुढे काही लोक म्हणतात ये क्या जय वीरू की जोडी, काही लोक म्हणतात जय वीरू की जोडी आहे, काय म्हणतात धर्मवीर की जोडी आहे. पण मी एकच सांगतो, ही जोडी जी आहे, ही युती जी आहे, ही खुर्चीसाठी झालेली नाही, ही स्वार्थासाठी झालेली नाही. आणि जे स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना या जनतेनेच बाजूला करून टाकलेला आहे. जेव्हा 2019ला सर्वसामान्यांनी ज्यांना मतदान केलं, शिवसेना भाजप युती म्हणून, परंतु सरकार त्यावेळेस स्थापन वेगळ्या लोकांच्या बरोबर झालं. परंतु खऱ्या अर्थाने
10-11 महिन्यापूर्वी आम्ही ती झालेली चूक सुधारली आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार या राज्यामध्ये आणलं. आणि म्हणूनच आज सरकारला काही लोक पसंती देत आहेत, राज्य सरकारला लोकांनी पसंत केलंय. परंतु मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की त्या सर्वेमध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना 84% लोकांनी पसंती दिली आहे. 84% लोकांनी. या देशाचा मान, या देशाचा सन्मान जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय. आताच्या परिस्थितीमध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केलंय. आणि फक्त ते देशामध्ये नाही, ते जगामध्ये आज लोकप्रियतेमध्ये 1 नंबरला आहेत. याचा अभिमान आणि आनंद आम्हाला जास्त आहे. आणि म्हणून या खुर्च्या वगैरे, सत्ता वगैरे याचा कुठाला मोह नाहीये. हा एकनाथ शिंदे काय, देवेंद्रजी काय, आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ते म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ते म्हणूनच काम करणार. सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही. आजही आमचे पाय जमिनीवर आहेत. म्हणून आम्ही रात्रंदिवस काम करतोय, रस्त्यावर फिरतोय, प्रकल्पांना भेटी देतोय. घरामध्ये बसून आदेश देणारं सरकार आमचं नाही. फेसबुक लाईव्ह सरकार आमचं नाही. फील्डवर काम करणारं, ऍक्शन मोड मध्ये जाणारं सरकार आमचं आहे. आणि म्हणूनच या पालघर जिल्ह्यामध्ये देखील जो विकास आवश्यक आहे, या ठिकाणी जे जे आवश्यक आहे, आप्पा आमच्या सोबत आहे. त्यांच्या भागात देखील जे विकासाचे प्रकल्प आहेत ते पुढे नेण्याचं आम्ही काम करू. खासदारांनी देखील ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं देखील या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं काम करू. मी डिटेल मध्ये बोलत नाही, परंतु पालघर मध्ये जे जे काही आवश्यक आहे, आज MMRDA ची व्याप्ती देखील आपण संपूर्ण जिल्हाभर करतोय. त्याच्यातून देखील आपल्याला फंड मिळतील. नगरपालिकेचा विषय मगाशी ताईंनी सांगितला. नगर विकास विभागामध्ये त्यांचं काही काम आहे, नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचं छोटंसं काम आहे, तेही होईल. कारण आपण जर पाहिलं तर हे जिल्हा कार्यालय देवेंद्रजींच्या काळात, आपल्या काळामध्ये झालं त्यावेळेस सिडकोने बांधलं. आज जर आपण पाहिलं, आम्ही वरून हेलिकॉप्टर मधून पाहिलं, त्याच्या उद्घाटनाला देखील आम्ही आलो. मला वाटतं अशा प्रकारचं जिल्हा कार्यालय आपल्या राज्यातच नाही तर देशामध्ये झालेलं नाही. अशा प्रकारचं जिल्ह्याचं कार्यालय झालेलं आहे. हा देखील अभिमान आपल्या या पालघर वासियांचा आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. शासनाच्या प्रत्येक योजनेचा, प्रत्येक निर्णयाचा लाभ आपल्याला मिळेल. त्यासाठी लागणारी कागदपत्र, प्रमाणपत्र, दाखले देखील एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करणारं हे सरकार आपलं सरकार आहे, तुमचं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आहे. आणि म्हणून आपले आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे आहेत, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं यश जे आहे, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते. पालघरमध्ये शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही उपस्थित होते, एकाच व्यासपीठावर होते. जाहिरातीवरून जे राजकारण झालं त्यानंतरची एकाच व्यासपीठावर समोरासमोर असण्याची आणि
पब्लिक अपीयरन्स अशी ही पहिलीच भेट या दोघांची, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं की हे दोघं एकमेकांशी कसे वागतात, कसे उडबस करतात, संवाद कसे साधतात. पण भाषण करताना या दोघांनीही स्पष्ट केले की आमची युती, आमचं बॉन्डिंग हे मजबूत आहे, ते तुटणार नाही. आमच्या दोघांमध्ये कुठल्याच गोष्टींवरून वाद होऊ शकत नाही. आधी उपमुख्यमंत्र्यांनी भाषण केलं तेव्हाही त्यांनी तेच सांगितलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तेच सांगितलं. या दोघांनीही शासनानं ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत त्याचा पाढा वाचून दाखवला. या सरकारनं सत्तेत आल्यानंतर काय काय केलं सर्वसामान्यांसाठी ते सांगितलं.